माझं नाव प्रभाकर बांगर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा पुणे जिल्हा अध्यक्ष म्हणून मी या ठिकाणी काम करतोय। आज मला आपल्या समोर एक गौप्यस्फोट करायचा आहे आणि तो म्हणजे असा आहे, विधानसभेच्या निवडणुकीचा निकाल 23/11/2024 रोजी लागला आणि त्यानंतर 18/12/2024 रोजी जमीन खरेदीचा झालेला हा व्यवहार आणि त्याचा हा फेरफार माझ्या हातामध्ये आहे। देवदत्त जयवंतराव निकम यांनी नामदेव थापा गायकवाड राहणार नागापूर यांच्याकडून जवळपास 5.5 एकराच्या आसपास जमीन विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महिन्याच्या आत त्या ठिकाणी खरेदी केली। निवडणुकीत पराभूत ग्रामपंचायतीला झालेला माणूस महिना 2 महिने गावामध्ये येत नाही, डिप्रेशनमध्ये जातो। हा माणूस विधानसभा लढल्यानंतर एका महिन्याच्या आत 5.5 एकर जमीन खरेदी करतो। निवडणुकीत माझ्या ऐकण्यात असं आहे, पाहण्यात असं आहे, मी पाहिलेलं आहे, लोकांनी सुद्धा यांना आर्थिक मदत त्या ठिकाणी केली, लोकांनी पैसे दिले। मग हे पैसे वाचून ठेवून अशा पद्धतीनं लोकांचा विश्वासघात केला, लोकांची फसवणूक केली आणि लोक निवडणुकीत पडल्यानंतर डिप्रेशनमध्ये जातात आणि या बाजारानं महिन्याच्या आत या ठिकाणी 5.5 एकराच्या आसपास जमीन खरेदी केली। म्हणजे हा यांचा खरा चेहरा आहे आणि हे जर खरं बोललं तर त्याच्या बगलबाच्यांना मिरच्या जमतात। आता एक जण मला व्हॉट्सअपवरती कमेंट करतोय, मी तुम्हाला दाखवल्या, आणि व्हॉट्सअपला मला म्हणतोय निकम साहेबांबद्दल बोलू नका, तुम्हाला जर झोंबत असेल तर सार्वजनिक जीवनातून रिटायर व्हा, घरी बसा, आम्ही संघटनेतली चळवळीतली माणसं आहोत, सत्य जे काय आहे ते समाजासमोर मांडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही। देवदत्त निकम यांचं काम चांगलं आहे। विधानसभेला लोकांनी त्यांना पैसे देऊन निवडणुकीचा निधी दिला, त्यांची द्राक्षाची बाग आहे, त्या पैशातनं जमीन घेतली असेल। अहो यांची द्राक्ष म्हणजे काय सोन्याची द्राक्ष आहेत का सोन्याचे घड लागतात तिथं द्राक्षाला? अरे कसली जमीन आहे, आम्ही शेतकरी नाहीत, बाकीचे शेतकरी नाहीत, यांच्याकडे पैसे काय येत नाही। शेतकरी आधीच संकटात आहे, अडचणीत आहे, कर्जमाफीची मागणी आम्ही शेतकऱ्यांच्या वतीनं सरकारकडे करतोय, तेही सांगतायत आम्ही करतोय, पुन्हा वीज बिल माफीची करतोय। अनेक बाबतीत शेतकरी अडचणीमध्ये आहे, शेती तोट्याची बनत चाललेली आहे आणि मग शेती अशी कोणत्या पद्धतीची शेती ते करतायत की एवढं उत्पन्न त्यांना होतंय? जसं सुप्रियाताईंच्या वांग्याचे कितीतरी कोटी झाले तसे यांच्या द्राक्षाचे झाले का काय? म्हणजे हे फक्त लोकांची दिशाभूल करण्याचे प्रकार आहे। काढून त्यांनी जमीन खरेदी केली। इन्कम टॅक्स विभागाकडे मी याची चौकशी मागणार आहे, त्याची चौकशी झाली पाहिजे, मी तक्रार करणार आहे आणि खरं काय आहे हे बाहेर आल्याशिवाय प्रभाकर बांगर गप्पा बसणार किती रुपयाची जमीन घेतली असेल अंदाजे? मला त्यांचं खरेदी खत पाहायला मिळालेलं नाही, त्याच्यामध्ये त्यांनी किती लाखाचा कोटीचा व्यवहार दाखवलाय, किती स्टॅम्प ड्युटी भरली, हे सगळं आता त्याच्या खोलामध्ये जावं लागेल, ते सगळं काढू आपण बाहेर आणि मग त्यानंतर सगळ्या गोष्टी आपण करू। तर निवडणूक होऊन वर्ष होऊन गेलेलं आहे, त्याच्यानंतर अचानक तुम्ही हा आरोप करताय? नाही, अचानक नाही, मी सहज माहिती घेतल्यानंतर हे माझ्या हाताला लागले आणि ते हाताला लागल्यानंतर मी तातडीनं तुमच्या पुढे हे मांडतोय। चौकशी व्हावी असं वाटतंय? हा, चौकशी व्हावी, माझं स्पष्ट मत आहे। शेतकरी, तुम्ही शेतकऱ्यांचे काईवारी म्हणून ओळखले जातात आणि शेतकरी पुत्रांनी जर जमीन घेतली तर तुम्हाला वाईट वाटायचं काय? नाही, वाईट वाटतच नाही ना। मग अहो शेतकरी जमिनी खरेदी विक्री करतात, नाही असं नाही, पण मला काय म्हणायचंय, या माणसाकडे लगेच एवढे पैसे येतात कुठून? म्हणजे तुम्ही दाखवायचे जात वेगळे आणि खायचे जात वेगळे, तुमचे घेतले पाहिजे, आमचं काही म्हणणं नाही। मी सुद्धा 38 गुंठे घेतलेले पलीकडच्या सांडोली, जाहीरपणाने सांगतो। निवडणुकीत तुम्ही पराभूत झाल्यानंतर घेतली? नाही, आधी घेतलेली आणि त्याच्यावर उलट कर्ज काढून ती जमीन मॉर्गेज आहे, तुम्हाला सगळं देतो, माझे काढायचं असलं त्यांना म्हणू काढा, माझे सगळे पुरावे देतो। आणि माझ्या मिसेस चांगल्या जॉबला आहेत, तुम्हाला माहिती, 2 लाखाच्या आसपास माझ्या मिसेसला पगार आहे, तिच्या सॅलरी स्लिपवरती लोन घेऊन ती जमीन खरेदी केली आणि काही पैसे आम्ही अनेक दिवसापासून साचून ठेवले होते कुटुंबातल्या उत्पन्नातून। माझे व्यवसाय आहे, त्या व्यवसायातनं म्हणजे गाड्यांचा व्यवसाय आहे माझा, एक टिपर संगमनेरला चालतो त्या ठिकाणी, अशा माध्यमातून त्यांनी कर्ज काढून घेतली असं ना जमीन? नाही, त्याची चौकशी होऊ दे ना, कुठून घेतले, काय केलं, त्यांनी क्लिअर करावं। तुम्ही आता राजकीय द्वेषातून हा आरोप करता का? अजिबात नाही। अहो मला आश्चर्य वाटलं, निवडणुकीत पडल्यानंतर ही पहिली घटना असेल की माणूस जमीन खरेदी करतोय महिन्याच्या आत, ही पहिली घटना असेल। पब्लिसिटी स्टंट नाही ना? आता हे काय स्टंट आहे का? हे स्टंट बिंट काय नाही, मला जे हाताला लागले ते तुमच्या पुढे मांडतोय, मला काय घेणं ते नाही। पब्लिसिटी स्टंट करायची मला सवय नाही, स्टंट ते करतात, मी नाही करत। स्वतः देवदत्त निकम BSc ॲग्री आहे, कृषी पदवीधर आहे, अनेकांना ते शेती कशी करावी याबाबत सल्ला देतात, त्यामुळे त्यांच्याकडे काही पैसे असतील, त्यामुळे तुम्ही हा आरोप दांडात खोटा वाटत नाही का तुम्हाला? असा
नाही दादांचं खोटं नाही. निवडणुकीत पडल्यानंतर निवडणुकीत सांगितलं माझ्याकडे पैसे नाही, लोकांचे पैसे घेतले गोरगरिबांचे. अरे मग त्यावेळेला घ्यायचे नाही ना लोकांचे पैसे. आता त्यांचे काही बगल बच्चे म्हणतात तुला गाडी घेताना गाडीत फिरताना तुझी लायकी आहे का? अरे मी कोणाच्या दारात मागायला गेलो असतो त्या माणसाने सांगा हा माणूस माझ्याकडे पैसे मागायला. देवदत्त लोक निकम स्वतःहून कुठे मला पैसे पैसे देत होती. देवदत्त निकम कुठे पैसे मागायला कोणाकडे गेले? नाही गेले, परंतु मला काय म्हणायचे तुम्ही खोटारडेपणा करून इकडे जमीन खरेदी करताना एका बाजूला मी असं आहे माझं दाखवताय. मला काय म्हणायचे तुमचं खरं जे काय आहे वास्तव हे लोकांपुढे मी आणतोय. मला त्यांनी घेतली त्याचं दुःख वाटायचं कारण नाही, पण खरं काय आहे हे लोकांना पण कळायला पाहिजे. तुम्ही सुद्धा विधानसभा निवडणुकीत त्यांच्या बरोबर होता. मग त्यावेळी समजा लोकांनी पैसे दिले असेल किंवा काय, त्यावेळेस तुम्ही हा आरोप नाही केला. आता आरोप करायचं नेमकं कारण अहो त्याच्यानंतर हा व्यवहार झालाय म्हणून मी म्हणतोय. त्यावेळेला कसं करेल आधीच व्यवहार नव्हता झाला. विधानसभेला जे नागरिकांनी त्यांना पैसे दिले त्या पैशातून ही जमीन खरेदी केली असा आरोप आहे का तुमचा? असंही होऊ शकतं. ते साठवून ठेवले असतील काही, असंही होऊ शकतं. प्रभाकरजी बांगर तुम्ही आता एवढा गंभीर आरोप करताय तर उद्या देवदत्त निकम यांनी तुमच्यावर आपण नुसकानचा काय दावा दाखल करणारे करू द्या ना. नाही ती जबाबदारी तुमची. अहो करू द्या ना. मी काय म्हणतोय हे सातबारा सांग हे फेरफार माझ्या हातात हे खोटं आहे का? मी काय म्हणलो याच्यामध्ये जमीन विधानसभेचा निकाल लागल्यानंतर महिन्याच्या आत त्यांनी एवढी जमीन खरेदी केली, त्याचा फेरफार माझ्या हातात आहे. याच्या पलीकडे माझं काय म्हणणं आहे? चौकशीची मागणी केली ना? हो चौकशीची मागणी. याच्या पलीकडे मी काय म्हणलो काय त्यांनी चोऱ्या माऱ्या केल्या आणि जमीन खरेदी केली असं काय वाईट काय बोललोय का मी? मी चांगलंच सांगितलं ना. जे माझ्या हाताला लागलं ते तुमच्या पुढे मांडले आणि वस्तुस्थिती सत्यस्थिती लोकांपर्यंत जावी की बाबा वास्तव काय. हा माणूस पडल्यानंतर महिन्याच्या आत लगेच खरेदी कशी काय घेऊ शकतो? निवडणूक विधानसभा लोकसभा लढवणं कोट्यवधी रुपये लागतात. इथं ग्रामपंचायत लढवायला नाकी नऊ येतो लोकांच्या आणि यांना विधानसभा झाल्यावर लगेच एकच काय होतं? वर्गणी काढून पण विधानसभेला मदत किती कोटी दिले? अहो किती मला सांगा ना. किती लोकांनी पैसे दिले? तो हिशोब आमच्याकडे नाही. आता तो त्यांच्याकडे आहे का नाही मला माहित नाही. त्यांनाच विचारा किती दिले लोकांनी. आता आपण थोडी त्यांचे पैसे गोळा करायला होतो. त्याच्यामुळे त्यांनाच विचारा तुम्हाला किती दिले, किती उरले, किती राहिले, त्याचं काय केलं, काय हिसाब दिला का लोकांना त्याचंही सांगा. या आरोप आज थांबच आहे तुम्ही म्हणजे अहो माझ्याकडे आता मी सांगतोय काय हा त्यांच्या नावाचा पेपर दाखवतोय मी तुम्हाला मागापासून हातातच धरलाय. मी तेच बोलतोय. बाकी माझं काही म्हणणं नाही ना. जे वास्तव आहे की बाबा विधानसभेची निवडणूक झाल्यानंतर या माणसानं महिन्याच्या आत लगेच एवढं कसं काय? इथं लोक सांगतो ग्रामपंचायत पडल्यावर 2-2 महिने गावात येत नाही, झोपेतून उठते नाही काय काय आम्ही पाहिले. त्याला यांचं कसं काय एवढं? किती दिवस झोपले होते तुम्ही? कारण तुम्ही सुद्धा नाही ना. मी सांगतो ना. मी 3 दिवस वाणी साहेब होते की मी देऊला तुकाराम महाराजांच्या तिथं 3 दिवस अन्न त्याग करत बसलो होतो. मलाही टेन्शन आलं कारण जमीन मॉर्गेज ठेवून मी कर्ज काढून इलेक्शन लढवली. तरी माझ्यावर आरोप करतात. कर्ज आहे तुमचं? चला की तुम्हाला मी दाखवतो. कमलाच्या देवी पतसंस्थेमध्ये या कोणत्या दिवशी आता स्वप्नील होता की त्या दिवशी रजिस्टर ऑफिसला त्याच्या समोरच बाबा कशासाठी कर्ज काढले सांगा आणि कशातून मी निवडणूक लढवली. माझं काही झाकून नसतंय. तुम्हाला पण सगळं माहिती आहे. मी सगळं पार त्या तारखा वाईज सगळं देतो तुम्हाला. माझ्याकडे काही हरामचे पैसे नाही आहेत. काय केलं पाहिजे? तुम्हाला म्हणायचं त्यांच्या हरामचे पैसे असं म्हणायचे का आता? नाही हे बघा मी माझं सांगितलं. त्यांचं काहीच आहे ते त्यांना विचारा बाबा त्यांनी कशातून घेतलं. मी काय म्हणू? काय शेवटलं काय झालं पाहिजे आता याच्यावर? नाही याची इन्कम टॅक्स मार्फत चौकशी झाली पाहिजे. यांच्याकडून हा पैसा आला कुठून, यांनी ही प्रॉपर्टी खरेदी कशी केली याची चौकशी झाली पाहिजे. ही माझी मागणी आहे. आणि जनतेला सत्य कळायला पाहिजे. नाही तर दाखवायचे दात वेगळे आणि खायचे दात वेगळे. जनतेपुढे सभ्यपणाचा बुरखा मिरवायचा आणि हे असे धंदे करायचे.